त्यानंतर या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे, मला या हाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की तुमच्या शाळेवर गेली 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं. यावर संस्था चालक म्हणतो तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत, या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण हे दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आला. काय करू, माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये, पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी, मला माफ कर, माफी मागण्याचा पण लायकीचा मी नाहीये, तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा बापूला माफ कर. आता मी थांबतो, खूप त्रास होतो आहे. पुन्हाही त्या दलिंदर भिकारचोटांची नावं आणि मग हे सर्व माझ्या आत्महत्येचे कारणीभूत आहे, कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे.